पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा तुमचा हा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। फार आनंद मला झालेला आहे, कारण लांबच्या भावाची जवळची मुलगी इथे आली होती, खूप छळलं आणि फायनली आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे ती काकाकडून गेलेली आहे मामाकडे। तशी ती जात नव्हतीच, पण मामाने तिला पकडून नेलं आणि त्यामुळे मी खूप खुश झालेलो आहे। खुश होण्याचं कारण असं आहे की आज जे काही पदार्थ इथे होतील ते मला एकट्याला खायला मिळतील, पाहायला तुम्हाला मिळतील, मग नंतर घरी करून पहा आणि त्याचा आनंद घ्या। चला मग आजच्या भागाला सुरुवात करूया, मज्जा करूया, उन्हाळ्याच्या सुट्टीचा काहीतरी वेगळा बेत आखूया। फक्त एक सल्ला तुम्हाला देतो, उन्हापासून स्वतःचं रक्षण करा, काळजी घ्या आणि हो, जवळपास जर कुठे आमराई असेल ना, तर आजचा स्वयंपाक झाल्यानंतर, आजचे पदार्थ करून पाहिल्यानंतर जरा आमराईत जा, आंब्याच्या झाडाखाली बसा, छान चटई टाका आणि मस्तपैकी हाणा आणि मग अर्धा तास असे छान पहुडा। लाईफ कसं मज्जानू होऊन जाईल। चला मज्जानू लाईफ मध्ये आता आपण स्वागत करूया दोन पाहुण्यांचं, गप्पा मारूया आणि मग पाहूया त्यांच्या हातनं अप्रतिम असे पदार्थ। नमस्कार, या 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 नमस्कार नमस्कार, तुम्हा दोघींचंही फार मनापासून स्वागत। कशा आहात तुम्ही? मस्त। वा वा वा, लाल लाल ठरून मॅचिंग घातले की काय? हो ना, मैत्रिणी आहोत ना। ठरून घातले मॅचिंग? मैत्रिणी आहोत म्हणजे इकडची कदाचित एक गंमत असेल। ह्या मॅडम आले ठाण्यावरून आणि मी आले कामोठ्यावरून, पण इथे आल्यानंतर आमच्यामध्ये मैत्री झाली आणि रंगही आमचा मॅचिंग झाला। मलाही सांगायचं, मी लाल घातलं असतं। वा, पण तुमचं नाव काय? मी विद्या मोहिते, कामोठ्यावरून आली। बरं, आणि मी प्रियांका गैसास, ठाण्याहून आले। वा वा, खूप छान। इथे शूटिंगला आल्यानंतर तुमची मैत्री झाली होय? वा, मग ठाणे आणि कामोठे आमच्यासाठी काय पदार्थ करणार आहेत, काही ठरलंय? मी ठरवलेलं आहे की स्त्रियांना विटामिन्स, प्रोटीनची खूप कमतरता असते, त्यामुळे तो एक विषय माझ्या डोक्यात होता। त्यामुळे मी शुगर फ्री ड्रायफ्रुट्स अंजीर लाडू आज बनवणार आहे। शुगर फ्री ड्रायफ्रुट्स अंजीर लाडू। अच्छा, आणि तुम्ही काय आणि ठरवलंय? मी लहान मुलं भाज्या नीट खात नाहीत, त्याही भाज्या पोटात कशा जातील हे व्हेज हरियाली पुलाव करून दाखवणार आहे। व्हेज हरियाली पुलाव, फॅन्टास्टिक। चला, आजचे दोन्ही पदार्थ हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत, आपल्याला छान छान खायला मिळणार आहे। पण त्याआधी जरा ओळख करून घेऊया, काय करता तुम्ही? मी पेशाने शिक्षक आहे आणि मी सध्या एक संस्था सांभाळते। अच्छा, मग शाळेत प्रॉपर जॉब करता? आता मी जॉब सोडलाय, आता मी सध्या ट्युशन्स घेते। अरे वा, प्रायमरी सेक्शनचे ऑल सब्जेक्टचे ट्युशन्स घेते। किती भारी। मग घरातल्या घरातच का? येस येस। प्रायमरी मध्ये म्हणजे कुठपासून? पहिली ते पाचवी। पहिली ते पाचवी। अच्छा, आपण काय करता? मी गृहिणी आहे, पण मी संध्याकाळी 1 तास संस्कार वर्ग घेते। अच्छा, कुठे ते? आणि नौपाडामध्येच, ठाण्यामध्येच घेते। आणि तिथे 3 ते 7 वयोगटातल्या मुलांना एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि श्लोक म्हणून घेते। अच्छा, संस्कार म्हणजे सर्वांगीण संस्कार, शारीरिक पण मानसिक पण, हो की नाही? पण एक योगायोगाची अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही दोघी तशा शिक्षिकाच आहात, तुमचाही मुलांशी संबंध येतो छोटे आणि तुमचाही येतो, हो की नाही? वा, ठाणे आणि कामोठे आज आपल्यासाठी अप्रतिम पदार्थ करणार आहेत। त्यांची तर मैत्री झालेली आहे, आपली मैत्री फक्त पदार्थांशी आहे, आपल्याला त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे। वा, आज तुम्ही इथे आलात, फार बरं वाटलं। आल्या आल्या तुम्हाला एक छानसं इंडिया गेट कडनं हे ॲप्रन मी गिफ्ट देतो, जेणेकरून तुम्हाला स्वयंपाक करताना स्वच्छता राखता येईल। घाला गाड्यात। आता कसं दिसायला पण छान, स्वच्छताही चांगली, हो की नाही? संस्कारामध्ये हाही एक भाग आहे स्वच्छतेचा, टापटिपेचा। चला 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 मंडळी, स्वच्छताही राखूया आणि लगेच वळूया पहिल्या पदार्थाकडे। तर पहिले ठाणे का पहिले कामोठे? कसंही, तुमचं गाव कामोठे। चला पहिला पदार्थ पाहूया, कामोठ्याहून आलेला। चला, विद्याजी मोहिते आता पहिला पदार्थ करणार आहेत आणि ह्याचं नाव आहे शुगर फ्री अंजीर लाडू। आम्ही सारे खवय्ये। चला, लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा बरं विद्याजी। अंजीर आहेत, मनुके, काळे मनुके, त्याच्यानंतर आहेत खजूर, साजूक तूप, त्याच्यानंतर मी बदाम घेतलेत आणि बदाम आणि पिस्ता एकत्र मी मिक्स करून घेतलेले आहेत, खसखस आणि वेलची पूड। वा, सगळं साहित्य अगदी पौष्टिक आहे, त्याच्यामुळे खायला मजा येणार आहे। आणि लागलेल्या साहित्यानंतर आता आपण कृतीकडे वळूया। पहिल्यांदा काय करायचं आहे? पहिले आपण खसखस भाजून घेऊया। तुमच्या अजून काही हॉबीज वगैरे? आवाज ऐकून तर सिंगिंग नसेल हे कळलं असेल तुम्हाला, त्यातल्या त्यात म्हणून मी डान्सिंग आणि थोडंसं ऍक्टिंग वगैरे असं कुठे मिळालं काही करायला तर ते मी करते। अभिनय करता? येस येस। अरे वा, कशात केलंय काम आजपर्यंत? हे पहिलं काम सर, इथून कदाचित पुढे मिळेल। ही ऍक्टिंग कुठे पण आहे? खरं खरं आहे? हे खरं आहे।
पण स्क्रीनवरती पहिल्यांदा नाही, असं. स्क्रीनवरती सर पहिल्यांदाच. अच्छा, आता ही काय काढून घ्यायची का? हां, आता काय आता आपण जे उरलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घेऊया. भाजून घ्यायचे. येस येस. चमचा. हो घ्या की. तुम्ही मगाशी म्हणालात की गृहिणींसाठी ही रेसिपी विशेष आहे, असं म्हणण्याचं काय कारण? डिलिव्हरीच्या माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला मला HBचा थोडा प्रॉब्लेम झालेला आणि थोडे हेल्थ इश्यूज होते. त्यावेळेला लक्षात आलं की गृहिणी स्वतःकडे कमी लक्ष देतात आणि फॅमिलीकडे जास्त लक्ष देतात. तर अशा वेळेला ह्या गोष्टी जरी आपण खात गेलो, कारण काय होतं की मुलांना दिलं जातं, नवऱ्याला दिलं जातं, पण ती गोष्ट स्वतः खाणं राहून जातं. तर ही गोष्ट होऊ नये आणि आवडीने सुद्धा आपण हे खाऊ, ह्या दृष्टीने मी हा प्रयत्न केला की हे पौष्टिकच असेल, जे माझ्या पूर्ण फॅमिली बरोबर मलाही ते उपयोगात येईल. बरोबर. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आम्ही सध्या तिघं राहतो. अच्छा, बस झालं. हे पण ह्याच्यात काढूया. चालेल. आता काय करायचंय? कमी आचेवरच आपण ही गोष्टी भाजून घेऊया. तूप टाकूया का थोडं परत? हो चालेल. कारण मनुके पटकन गरम होतात आणि ते जास्त फुलतील, त्यामुळे आपण ही गोष्ट हवं तर साईडलाच ठेवूया 2 मिनिट आणि मग परतून घेऊया. बरं, गॅस नसला तरी चालेल. ठेवावं लागेल गॅसवर, आहे ना? हां, आता ठेव. वा, बस झालं. बस ना? Yes. घालूया का ह्याच्यात? येस येस. आता आपण लास्ट प्रोसेस आहे आपली. तुपामध्ये आपल्याला अंजीर आणि खजूर मेल्ट करून घ्यायचंय. अच्छा, घ्या मग. साहेब काय करतात मिस्टर तुमचे? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून काम. ठीक आहे, चला. गप्पाही भरपूर होत आहेत आमच्या. कसं, गप्पाही हेल्दी पाहिजेत, पदार्थही हेल्दी पाहिजे, आयुष्यच हेल्दी पाहिजे, हो की नाही? आता आपण हे छान तुपावरती भाजून घेऊया. मग नंतरची प्रोसेस काय? आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. फॅन्टास्टिक. तुपावरती आम्ही सगळे पदार्थ, ड्रायफ्रूट झाले, मनुका झाल्या, खसखस झाली, भाजून घेतलं. आता अंजीर आणि खजूर छान भाजून घेतो. ते जरा मिक्स झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. तुपावरती सगळं भाजून झालेलं आहे. आता पुढची कृती. आता आपण ते मिश्रण थोडंसं थंड करायला ठेवलं होतं. चांगलं आपण आता ते थोडं स्मॅश करून घेऊया अजून, जेणेकरून हे जे बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ते त्याच्यामध्ये सहज मिक्स होतील. ठीक आहे. घराघरातल्या ताईंनो, महिलांनो, मावशांनो, काकूंनो, आयांनो, बहिणींनो, मैत्रिणींनो, सगळ्यांनो, पौष्टिक पदार्थ तुमच्यासाठी चाललेला आहे. हे अगदी माझ्या घरापासून सुरू होतं की आई आपली सगळीकडे लक्ष देते पण स्वतःकडे देत नाही. शरीरात प्रोटीन, आयर्न, मिनरल्स, व्हिटॅमिन्स याची खूप कमतरता असते. पण तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर अख्खं कुटुंब सशक्त राहू शकतं. त्यामुळे असे पदार्थ नक्की ट्राय करा. आणि तुम्ही खाल्ल्यानंतर मग काय, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेतच, हो की नाही विद्याजी? एका महिलेच्याच हातामध्ये असतं की स्वतःचं शरीर सांभाळून, स्वतःची कामं सांभाळून आपल्या फॅमिलीला पुढे घेऊन जाणं. खरंय खरंय. आता आपण हाताने जर मिक्स केलं तर ते व्यवस्थित जे खसखस आहे ती पूर्ण ह्याला पुरेल. त्यामुळे आपण सध्या आता हाताने मिक्स करा करा करा. छान साजूक तूप घातलेलं असल्यामुळे जरा एक वेगळी मज्जा. चला, आता अंतिम टप्पा आहे. घाला वेलची पावडर. बेस्ट. याची आता आपल्याला लाडूही करता येतील, वड्याही पाडता येतील, अशी चपटी बर्फी करता येईल. वा, भरपूर तुपाचा वापर झाला हे दिसतंय. व्हायलाच पाहिजे. चला, खजूर अंजीर लाडू तुम्ही खूप करा, कारण मी खूप खाणार आहे. पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत खजूर आणि अंजिराचे. पटकन लिहून घ्या, वेळ वाया घालू नका. साहित्य आणि कृती. आता शुगर फ्री अंजीर लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन गरम करून घेऊन त्यात खसखस भाजून घ्यावी. त्यानंतर पॅनमध्ये साजूक तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बदाम पिस्त्याचे तुकडे मंद आचेवर परतून घ्यावे. त्यानंतर तुपावर बेदाणे आणि मनुका परतून घ्याव्या. मग तुपावर खजूर आणि अंजीर देखील परतून घ्यावे. हे मिश्रण थंड होऊ द्यावं. त्यात तुपावर परतलेले बदाम पिस्त्याचे तुकडे, मनुका, बेदाणे, खसखस आणि वेलचीची पूड घालावी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि मग लाडू वळावेत.
झटपट तयार होणारे पौष्टिक शुगर फ्री अंजीर लाडू खाण्यासाठी तयार आहेत. विद्या मॅडमनी हे जे खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू केले त्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. अप्रतिम खमंग सुवास येतोय छानसा त्या साजूक तुपाचा, ड्रायफ्रुट्सचा. पण जरा मोह आवरतो, हे ठेवतो बाजूला. आणि आता आपल्या पुढच्या मॅडम आहेत त्या पुढचा पदार्थ करणार आहेत. तयार तुम्ही? फॅन्टास्टिक. याचं नाव काय? व्हेज हरियाली पुलाव. आम्ही सारे खवैये. क्या बात है, आज सगळं पौष्टिक है. हमारे टेबल पे देखो कितनी हरियाली छायली है. बताओ साहित्य क्या है? हे मी राईस आहे ते भाजून परतून घेतलेले आहे तुपावरती. शिजवलेला भात. खडा मसाला घालून शिजवलेला भात आहे. पालक आहे, मेथी आहे, टोफू आहे, सोया पनीर, ओके, ब्रोकोली, मटार, खडा मसाला आहे जो आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा भाज्या करताना घालायचा आहे. तूप ह्याच्यासाठी, भातासाठी, पुदिना आहे, मिरची, मीठ आणि मसाला. हा खडा मसालाच क्रश करून घेतलेला आहे आणि त्याची पावडर केली. एका गोष्टीसाठी तुमचं अभिनंदन. एक तर हा पुलाव आहे ना. हो, पुलाव असून सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात फार मसाल्याचे पदार्थ नाहीये. नाही, हो की नाही? एरवी आपण पूजा वगैरे असेल आपल्याकडे आणि आपल्याला वेगळं काही करायचं असेल तेव्हा सुद्धा आपण हा सर्व करू शकतो. पूजेला आपण कांदा लसूण वगैरे खात नाही, त्यामुळे तो हा आपण वापरू शकतो तेव्हा. बरोबर. मला ह्या गोष्टीसाठी म्हणून मला शक्यतो कांदा लसूण न वापरता मुद्दामून मी ती रेसिपी केली. फार मस्त. आणि मसाल्याचे पदार्थही कमीत कमी आहेत. न लाल तिखट आहे, न हळद आहे, न मिरी पाव, काहीच नाही. खडा मसाला थोडासा वापरलाय. खडा मसाल्यामध्ये मिरी पावडर आणि हे आहेत. ही जी पावडर आहे ती त्याच्यात याची आहे सगळ्याची. आता आपण कृती करूया. हो, चालेल. पहिल्यांदा काय करायचंय? आपण आता पॅन मध्ये डायरेक्ट भाज्या फोडणीस टाकू आणि त्याच्यानंतर हा राईस घालू. गॅस लावून घेऊ ना? हो, चमचा. हो, देणार ना. तुमच्या घरी कोण कोण असतं? हो, माझे मिस्टर, 2 मुलं आणि मी. अच्छा. आणि आजी आजोबा असतात. काही दिवस गावी असतात, काही दिवस इकडे असतात. मुलं काय करतात? मुलगी आता 12वीला गेली आणि मुलगा 5वीत आहे. संस्कार वर्ग चालवता ना तुम्ही? हो. पण मग किती मुलं आहेत आता त्या वर्गामध्ये? साधारण 10-15 मुलं आत्ता तरी आहेत. खडा मसाला. हा खडा मसाला आहे. लवंग आहे, मिरी आहे, वेलची आहे, वेलची आणि तमालपत्र जर आपण शेवटी टाकूया. बरं, ठीक आहे. आपल्याला आता पुलाव करताना घालायचं. हा, आता भाज्यांना पण स्वाद आला पाहिजे ना. आता आपण त्याच्यात मिरची घालून घेऊया. बर. तुमचं माहेर कुठलं? हो, माझं रत्नागिरीचं. अरे वा, कोकणात. वा 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 वा. मटार शिजायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे ते आधी टाकून घेऊ. बर. तुमच्या काय हॉबीज वगैरे, आवडी? लहान मुलांनाच गोष्टी वगैरे सांगायला आवडतात आणि जास्त करून फिरायला आवडतं खूप. जाता की नाही मग तुम्ही कुठे फिरायला? खूपच. मिस्टर काय करतात तुमचे? ते सिम्युलेटर इंजिनियर आहेत. अच्छा. म्हणजे पायलट्सना ट्रेनिंग देण्यासाठी जे कॉकपिट असतं त्याच्यामधला जो मेंटेनन्स करावा लागतो त्या कॉकपिटचा ते करतात. अच्छा. मला विमानांविषयी खूप कुतूहल आहे. हो, मग तुम्ही कधी त्यांच्यासोबत गेलात त्यांच्या ऑफिसला? हो, गेले. मी ते कॉकपिट कसं असतं तेही बघून आले. खूप छान वाटतं तिथे. वाटतं आपण खरोखर उडतोय वगैरे, पण ते असतं एकाच ठिकाणी. हे काय घालतोय आपण? हा, आपण मेथी घालतोय. बरं. मटार घातले, मिरची घातली, ब्रोकोली घातली आणि आता मेथी. पण झाकण ठेवूया सगळ्या भाज्या घालून. बरं. पालक पण घालून घेऊया. बरं. पाणी घालायचं नाही वरून? नाही, भाज्यांना पाणी सुटेल ना. हिरव्या भाज्या आहेत ना सगळ्या. तुम्हाला खरं सांगतो मी, मला कुकिंगची पण खूप आवड आहे. मी कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेते. दिवाळी फराळ, चकली, चिवडा, लाडू आणि शंकरपाळे सगळ्याची ऑर्डर घेते. वा. त्याच्यात आत्ता आपण पुदिनाही घातला. हो, पुदिना घातला. हा, मस्त वास येतो सर. अप्रतिम. आणि मला म्हणजे मी इतकं कौतुक करेन ह्या पुलावचं, तुम्हाला ते खोटं वाटेल इतकं. त्याचं कारण असं आहे की या पुलाव झाल्यानंतर जो वाफेला सुगंध येईल तो फक्त भाज्यांचा असेल, कुठल्याही मसाल्याचा नाही. खूप छान सुगंध येतो याचा. त्याच्यामुळे तुम्हाला कळणारच नाही. स्वयंपाकघरातून जर असा सुवास आला तर तुम्ही म्हणाल, अगं आज काय पालकाची भाजी केली आहे का, काय पुदिना घातलाय, बरोबर, का मेथी केली आहे. आणि समोर आल्यावर तुम्हाला कळेल, अरे ये तो पुलाव है, खाने को बुलाओ, खाओ पुलाव. एकदा परतून घेऊया परत. हो. आणि आपल्याला साइड बाय साइड हा टोफू आहे तो फक्त तव्यावर थोडंसं तूप घालून फ्राय करून घ्यायचा. हा, बरं.
वा 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 वा. आपण आता पॅन घेऊया. कशावरती रोस्ट करायचं ते? तुपावरती चालून जाईल. जस्ट हे करायचं. आपण केवढी भाजी घातली होती बघा, केवढी कमी झाली. ती वाफेने आणि त्या वाफेच्या पाण्याने आकसून जाते ना. त्यात मेथी आणि पालक तर जरा असा हे होतो, कमी होतो. थोडस आपण भाज्या शिजण्यापुरतं मीठ घालून घेऊया. बर. इकडे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुपावरती टोफू मी घालतो, म्हणजे ते रोस्ट होईल छान. हो. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर पालकाचं सूप प्यायला सांगतात, कारण पालकामध्ये लोह असतं. आणि प्रोटीन जर शरीरात कमी असतील तर आपल्याला पनीर किंवा टोफू खायला सांगतात, कारण हे दुधाचा पदार्थ असल्यामुळे याच्यामध्ये प्रोटीन खूप असतात. त्याच्यामुळे असा हा जो पुलाव आहे हा परिपूर्ण आहे, पौष्टिक आहे. आणि कधी कधी काय होतं ना, भाजी पोळी वरण भात पनीर घातलं की मुलं काही असेल तरी पटकन खातात. मग काही असू दे, पुढे पनीर आहे ना त्याच्यामध्ये, तर पटकन खाल्ला जातो. ते कळत नाही त्यांना पांढरं पनीर आहे का टोफू आहे, ते सोयाबीनचं आहे, ते समजत नाही. बरोबर. आणि मी म्हणत होतो की भाजी पोळी वरण भात कोशिंबिरी चटण्या लोणचे पापड सगळं करण्यापेक्षा असा एखादा जर पुलाव केला घरी, एक मील होतं आणि पौष्टिक होतं. बरोबर. मला ना असं क्रिस्पी झालं की खूप छान वाटतं खायला. बरोबर. तुमच्या काय खाण्याच्या आवडी आहेत? मला खूप झणझणीत खायला आवडतं. आणि तुमचा कधी पदार्थ फसलाय किंवा स्वयंपाकात काही गोंधळ झालाय कधी? एकदा झाला होता सर. अच्छा. एकदा मी इडलीचं पीठ भिजत टाकलेलं. सांगा. पण ते हे झालं, अचानक दुसऱ्या दिवशी कोणीतरी मुलीचे मित्रमैत्रिणी येतो म्हणाले. मग 2-3 जणांचं इडलीचं पीठ अधिक किती करणार ना, वाढवणार कसं, म्हणून मग त्याच्यात मी चुरमुरे भिजवले. चुरमुरे असतात ना आपले, ते भिजवले आणि ते मिक्सरला वाटून त्या इडलीच्या पिठात घातले आणि त्याचे उत्तप्पे बनवले छोटे छोटे. इकडे आम्ही तुपावरती टोफू छान रोस्ट करून घेतलेला आहे. आता आपण तो टोफू ह्याच्यात घालायचा. मस्त. हा, भाज्यांना मीठ घातलं होतं, अजून थोडं भातापुरेसं घालूया आणि हा मसाला घालूया, म्हणजे भाताला चव येईल. बरं, हा मसाला खड्या मसाल्याची पावडर. वा वा वा, अफलातून अप्रतिम. आणि परत एकदा तुमचं या गोष्टीसाठी कौतुक. अनावश्यक कुठलेही मसाले रंग न वापरता त्याला भाज्यांचीच चव कायम ठेवलेली आहे. त्यामुळे या पुलावला येणारा सुगंध सुद्धा भाज्यांचाच आहे. चला, झाकण ठेवायचं का आता? हो, 2 मिनिटं मिक्स करून घेऊया. हा, प्रियंकाजींनी हरियाली पुलाव केलेला आहे. अफलातून रेसिपी आहे. प्लीज, पौष्टिक आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता वेज हरियाली पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन गरम करून घेऊन त्यात तूप घालावं. ते गरम झाल्यावर त्यात खडा मसाला म्हणजेच लवंग, दालचिनी, मिरे, हिरवी वेलची आणि तमालपत्र घालावं. त्यानंतर त्यात हिरवी मिरची आणि मटारचे दाणे घालावे. ते थोडेसे परतून घेऊन मग त्यात ब्रोकोली, बारीक चिरलेली मेथीची भाजी, बारीक चिरलेला पालक, चिरलेला पुदिना घालावा. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. भाज्या थोड्याशा परतून घेऊन पुन्हा झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. एकीकडे टोफू तुपावर थोडंसं परतून घ्यावं. आता भाजीवरचं झाकण काढून त्यात भाज्या शिजण्यापुरतं मीठ घालावं. मिक्स करून घेऊन पुन्हा झाकण ठेवावं. काही वेळाने झाकण काढून त्यात शिजवून घेतलेला भात आणि तुपावर परतलेलं टोफू घालावं. तसंच त्यात चवीनुसार मीठ आणि खडा मसाल्याची पूड देखील घालावी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. पौष्टिक आणि स्वादिष्ट असा वेज हरियाली पुलाव खाण्यासाठी तयार आहे. प्रियंका घैसास फ्रॉम ठाणे आणि विद्याजी मोहिते फ्रॉम कामोठे यांनी आज इथे येऊन अतिशय पौष्टिक पदार्थ केले. घराघरातल्या प्रत्येकासाठी आणि विशेषतः गृहिणींसाठी ज्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत, स्वतःचं खाणं पिणं नीट पाहत नाहीत, त्यांनी हे दोन्ही पदार्थ करून पहा. हेल्दी खा, छान राहा. तुमच्यावरती सगळं कुटुंब अवलंबून आहे. प्रियंकाजी आणि विद्याजी, धन्यवाद. फारच छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि पदार्थ तर काय अफलातून आहेतच. तुम्हाला बरं वाटलं का? एकदम मस्त. नक्की ना? एकदम छान. वा. आणि तुम्हाला? हो,
असं तुमच्या सानिध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती हसत हसतच जाईल असं मला वाटतं. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा. तुम्ही संस्कार वर्ग चालवता, तुम्ही ट्युशन्स घेता, मुलांना छान छान घडवा, स्वतःची तब्येत सांभाळा आणि या स्वयंपाकघरात परत या. हे तुमचंच आहे, हो की नाही? धन्यवाद. चला मंडळी, या दोघींच्या साथीने मी आता करतो मम्मम करायला सुरुवात. पौष्टिक अन्न खातो आणि जरा हेल्दी होतो. तुम्ही सुद्धा हे पदार्थ नक्की ट्राय करा आणि भेटा आम्हाला पुढच्या भागात. पण तोपर्यंत एक प्रेमाचा सल्ला की अरबट सरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पात्रा ताजा वाफाळता आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.